राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण खास नवरात्रीच्या उपवासासाठी बनाना मिल्कशेक पाहणार आहोत. बनवायला अगदी सोपा आहे. 2-3 मिनिटात बनून तयार होतं. त्यासाठी पिकलेली फ्रेश केळी घेतलेली आहे. अर्धा लिटर दूध तापवून गार करून घेतलेला आहे. साखर आणि वेलची. बनाना मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. सगळ्यात आधी केळी सोलून घेऊ आणि सुरीने काप करून घेऊ. तर इथे मी 3 केळीचे काप करून घेत आहे. गरजेनुसार मिल्कशेक किती घट्ट किंवा आपल्याला पातळ हवं आहे त्याप्रमाणे दूध घालू. चवीप्रमाणे साखर घालू. एक व्हेरायटी अशी करू शकतात ज्यांना साखर नसेल खायची त्यांनी साखरेच्या ऐवजी यामध्ये मध घालावे. मधाबरोबर जर तुम्ही थोडेसे बदामाचे काप घातले तर ते बनाना हनी आमंड शेक बनून तयार होतं. एक वेलची घेतली आहे. वेलची संपूर्णपणे ऑप्शनल आहे. आवडत असल्यास घाला, नाही घातली तरी चालेल. वेलचीची पूड घातली तरी चालेल. केळीला आणि दुधाला कुठलाच टेस्ट नसतो, म्हणून थोडासा चांगला टेस्ट येण्यासाठी आपण वेलची किंवा वेलचीची पूड घालू आणि मिक्सरला फिरवून घेऊ. आता झाकण लावून फिरवून घेऊ. अशा प्रकारे आपलं बनाना मिल्कशेक रेडी. तुम्हाला जर क्रीमी बनाना मिल्कशेक हवं असेल तर तुम्ही त्यात 1 चमचा साय घातली आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलं की मस्त क्रीमी बनाना मिल्कशेक बनून तयार होतं. आता तयार बनाना शेक सर्व करायचा आहे. सर्व करण्यासाठी माझ्याकडे छान कप आहे. त्यामध्ये बनाना शेक घालू. कुठलीही गोष्ट दिसण्यासाठी सुंदर हवी आहे त्याच्यासाठी आपल्याकडे ज्या वस्तू आहे त्याने आपण गार्निशिंग करू. माझ्याकडे बदाम आहे ते घातले आहे. अशा प्रकारे हेल्दी बनाना शेक बनून तयार आहे. आवडत असल्यास थोडीशी केशर घातली तरी चालेल. तर इथे हेल्दी बनाना शेक बनून तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. फक्त नवरात्राच्या उपवासामध्येच नाही तर कुठल्याही उपवासामध्ये किंवा तुम्ही एरवी केव्हाही करून प्यायले तरी चालेल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.